ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या अर्धवेळ महिला परिचारिकांना सध्या असलेलं मानधन तटपुंज आहे. तसेच नियमापेक्षा जास्त काळ सेवा बजावावी लागत आहे. याकडे आरोग्य मंत्रालयाने लक्ष द्यावं असं मागणी महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य सेवा अर्धवेळ महिला परिचारक संघटना अध्यक्ष नागरबाई चवरे यांनी केली आहे. आज सोलापुरात पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, शासनाने मध्यंतरी 6,000 रुपये मासिक मानधन मंजूर केलं, पण प्रत्यक्षात 3,000 रुपये दिले जात आहेत. ग्रामीण भागात आरोग्य केंद्रात पडलेली सर्व कामे अर्धवेळ महिला परिचारक यांना करावी लागतात. रात्री उशिरापर्यंत नर्सेस किंवा इतर कर्मचाऱ्यांसोबत काम करत थांबावं लागतं. सध्याच्या स्थितीत किमान वेतन श्रेणीत बसून 18,000 रुपये इतकं मासिक मानधन करावं. आरोग्य केंद्रातील 5 शिपाईपैकी 2 पदे महिलांसाठी राखीव करून ती अर्धवेळ स्त्री परिचारकमधून भरावीत. सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करावी, अशाही मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या काळात जोखीम पत्करून अनेक काम अर्धवेळ महिला परिचारक यांनी केली आहेत. त्याची जाणीव ठेवून शासनाने साफसफाईची कामं करणाऱ्या या कर्मचारी महिलांच्या मागणीकडे लक्ष द्यावं, असंही नागरबाई चवरे म्हणाल्या. पत्रकार परिषदेस शुभदा अंबुसे, माधुरी साठे, अनिता जमदाडे, लता दराने उपस्थित होत्या. तर तालुक्यातली मारडी पीएसी मी आरोग्य केंद्रामध्येच काम करते, उपकेंद्रामध्ये काम करते, बाणेगावमध्ये आहे. मग प्रत्येक 10-10, 15-15, 20-20 वर्ष झालं पार्ट टाइम काम करते. आता आमची जागा भरून 10 वर्ष झालं. मग आधी 50 रुपयावरून त्यांनी काम केलेलं आहे. भरती करा, भरती करा, भरती करा, नेहमी त्यांचं आता चालूच आहे. मग आम्हाला भरती करा हे नेहमी आता व्हायच्या अटणीचं. जसं शेतकऱ्यांनी आंदोलन ठेवले तसं आता पार्ट टाइम लोकांनी, जरी तुम्ही आम्हाला शिटीत तर नाही आंदोलन करू दिलं, गावाच्या शिवावर तरी आत्महत्या करू देतील का नाही करू देतील. आता ह्या पातळीपर्यंत पार्ट टाइम लोकांचं हे सगळ्याचंच म्हणणं ठरलंय. आता मुलांचं शिक्षण म्हणलं तर होत नाही. मुलं म्हणतात 200 रुपये मिळवतात, बायका जाऊन शिरी तुम्ही 50 रुपयामध्ये दिवसभर राबताय. दिवसभर राबले तर संध्याकाळी सुद्धा नसताय, नाईटला तुम्हाला